मित्रांनो, वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारच्या पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचे अर्ज येत असतात। त्यापैकी मित्रांनो बऱ्याच जिल्ह्यामध्ये कापूस आणि सोयाबीन पिकासाठी पीक विमा मंजूर झालेला होता। त्यातच मित्रांनो आता बरेच शेतकरी हे कापूस आणि सोयाबीन पिकासाठी जे वैयक्तिक क्लेम केलेले असो किंवा 25% अग्रिमचे असो, त्या अधिसूचना निघाल्या, पीक विमा वाटपाला सुरुवात झाली बऱ्याच जिल्ह्यामध्ये। अद्यापही मित्रांनो बऱ्याच जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटपाला प्रोसिजर आहे, कॅल्क्युलेशन सुरू आहेत, असे रिझन दिलेले जात आहेत मित्रांनो। आणि त्यातच मित्रांनो आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा कापूस सोयाबीन पिकासाठी जे पीक विमा वितरित होणं सुरू झालेलं आहे। आपण या अगोदर सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दल माहिती घेतलेली होती, परंतु मित्रांनो शेतकऱ्यांचे प्रश्न अद्यापही क्लिअर झाले नाहीत। बऱ्याच शेतकऱ्यांना अद्यापही रक्कम वितरित झालेल्या नाहीत। तर तुम्हाला देखील या रक्कमा आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यातील असाल किंवा इतर जिल्ह्यातील असाल आणि तुमच्या खात्यावर रक्कमा वितरित झालेल्या असतील पीक विम्याच्या, तर तुमचा तालुका सांगायचा आहे आणि तुमचे जे हेक्टरी किती क्षेत्र होते त्यासाठी किती रुपये पीक विमा मिळालेला आहे ते सुद्धा कमेंट करून सांगायचं आहे। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतल, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो बघायचं झालं तर नांदेड जिल्ह्यातील जवळपास 9,55,562 शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेला होता। त्यापैकी जे वैयक्तिक क्लेम केलेले शेतकरी असो किंवा 25% अग्रिममध्ये बसलेले शेतकरी असो, त्या सर्वांना हा पीक विमा मिळणार अशी देखील ग्वाही देण्यात आलेली होती। तर 258,82,00,00,000 रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आलेला होता, परंतु हा निधी जवळपास 50 ते 60% वितरित झालेला असताना देखील अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट येत आहेत की मी नांदेड जिल्ह्यातून आहे, या तालुक्यातून आहे, अद्यापही आमच्या खात्यावर या रकमा वितरित झालेल्या नाहीत। तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये एका नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना किती रुपये रकमा या वितरित झालेल्या आहेत, त्याबरोबर मुखेड, नांदेड, बिलोली, लोहा, देगलूर, कंधार, हदगाव, किनवट या तालुक्याबद्दल म्हणजे कोणत्या या तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी किती रुपये रकमा वितरित होत आहेत ही देखील माहिती घेतलेली होती मित्रांनो। परंतु मित्रांनो याच तालुक्यातून काही शेतकऱ्यांचे अद्यापही प्रश्न आहेत किंवा अद्यापही कमेंट येत आहेत की आम्हाला अद्यापही या रकमा वितरित झालेल्या नाहीत, काय करावं। मित्रांनो तुमच्या स्टेटस तुम्ही चेक केल्यावर तुमच्या स्टेटसमध्ये काय रक्कम दाखवते, वेळ कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहे किंवा तुमच्या रकमा दाखवत आहे किंवा एल्ड बेस वगैरे 0 अशा प्रकारचे जे एरर दाखवत आहे किंवा अशा गोष्टी दाखवत आहे, मला कमेंट करून सांगा मित्रांनो तुमचा प्रॉब्लेम काय येत आहे। तुम्हाला स्टेटसमध्ये काय दाखवत आहे, तुमच्या रकमा दाखवत आहेत, म्हणजे रक्कम दाखवलेली असताना देखील तुमच्या खात्यावर या रकमा वितरित झालेल्या नाहीत असं आहे की एल्ड बेस 0 दाखवत आहे फक्त, किंवा तुम्हाला हे कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहे, असं काय एरर येत आहे ते मला कमेंट करून सांगा, जेणेकरून त्याबद्दल मी सविस्तरपणे तुम्हाला क्लिअरन्स देण्याचा प्रयत्न करेल पुढील व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो एकंदरीत बघायचं झालं तर आपण शॉर्टकटमध्ये माहिती घेऊया फास्टमध्ये। नायगाव जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना 4,200 हेक्टरी या पद्धतीच्या रकमा वितरित झाल्या होत्या। याविषयीचा सविस्तर आपण आढावा एका व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेला सुद्धा आहे, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता। नांदेड जिल्ह्यातून असेल तर नांदेड जिल्ह्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे। तर मित्रांनो या जे आपण आता तालुक्यांची नावं घेतलेली आहेत व्हिडिओमध्ये, तर त्या तालुक्यांच्या व्यतिरिक्त तुम्ही देखील इतर तालुक्यामधून असाल ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि तुमच्या खात्यावर किती रुपये रक्कम वितरित झालेली आहे हे सुद्धा कमेंट करून सांगा। त्यानंतर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातून काही कमेंट होते त्या की एल्ड बेस 0 दाखवत आहे, कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहे। त्यानंतर वाशिम जिल्ह्यातून सुद्धा काल परवा काहीतरी कमेंट होत्या। अकोला जिल्ह्यातून सुद्धा सेम कमेंट होते की आमचं अद्यापही कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहे। काही शेतकऱ्यांच्या कमेंट होते की आमचं जवळपास एल्ड बेस 0 दाखवत आहे, अद्यापही त्याच्यामध्ये काही चेंजेस झाले नाही। तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।